मी आज स्पेशल विमानाची अरेंजमेंट ही केली गेली होती. साधारणतः 3च्या सुमारास सगळे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये दाखल होतील. त्यांचे कुटुंबीय देखील त्यांच्यासाठी देखील आपण अरेंजमेंट केली होती आणि ते देखील सोबत त्यांच्या येत आहे. त्यांना रिसीव्ह करण्यासाठी त्यांचं सांत्वन करण्यासाठी श्रीकांतजी शिंदे, गुलाबरावजी पाटील आणि मी स्वतः आणि दादा भुसे साहेब आम्ही स्वतः तिकडे हजर राहणार आहोत. साधारणतः 6 हे विक्टिम्स त्याच्यामध्ये आज त्यांच्या ते आणि त्यांच्या फॅमिलीज त्यात येणार आहे आणि 4 जणांवरती तिथे उपचार चालू आहेत. चौघेही सेफ आहे. तिथे पहलगाममध्ये झालेल्या अंतिम घटनेमध्ये कुठेतरी असं म्हटलं जात आहे की हे केलं जात आहे, एक म्हणजे हिंदू मुस्लिमचा प्रकार धर्म विचारून खरं तर बघा, ज्या आता धर्म विचारून हल्ला केला गेला हे तर आता जग जाहीर आहे, परंतु अशा वेळेला अशा गोष्टींचं राजकारण करणं हे मला वैयक्तिक पटत नाही. शेवटी हल्ला झालाय तो आपल्या भारतावरती हल्ला झालाय, अतिरेक्यांनी हल्ला केलेला आहे. आता फक्त एवढंच बघणं आहे की ह्या अतिरेक्यांना शोधणं आणि ह्यांना ह्याच्यापेक्षाही कडक उत्तर देणं, मला वाटतं ह्याच्यासाठी आपण आता प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा भ्याड हल्ल्याच्या वेळेला आपण सर्वांनी हिंदुस्थान म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ज्या भागामध्ये हा हल्ला झालेला आहे त्या भागामध्ये अधिकतर खरं तर पर्यटकच असतात आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त तगडा असणं हे एकूणच संपूर्ण व्यवस्था जी आहे ती भारत सरकारची होती. अशा वेळी कुठेतरी इंटेलिजन्सचा फेल्युअर झाला अशा पद्धतीचा सुद्धा आता आरोप नाही, मला वाटतं आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा आता पहिल्यांदा आपण परिस्थितीचा आलेखा घेणं अत्यंत गरजेचं आहे. शेवटी काश्मीरमध्ये 370 कलम हटवल्याच्या नंतर पर्यटकांची संख्या देखील गेल्या अनेक वर्ष वाढली ना. ते सुरक्षित वाटत होतं म्हणूनच वाढली ना. एकंदरीत आज अर्थातच हल्ल्याचं कोणी समर्थन करत नाहीये, परंतु असे ज्यावेळेला हल्ले होतात त्यावेळेला नक्कीच त्याच्या मागचं सूत्रधार कोण आहे, पाकिस्तानमधून ह्याच्या सगळी सूत्र हलवली गेली आहेत की काश्मीरमध्येच कोण ह्याच्यामध्ये कोण सामील होतं का हे देखील बघावं लागेल ना. मला वाटतं सगळी माहिती समोर येऊ द्यात, त्याच्यानंतर आपण ह्याच्यावरती भाष्य करणं योग्य राहील. परंतु काश्मीरमध्ये आजही भारतीय सगळे सुरक्षित आहेत. भारतामध्ये आजही भारतीय सगळे सुरक्षित आहेत. विरोधकांचा आरोप आहे की हे भारत सरकारचं अपयश आहे. गृह विभागाने, केंद्रीय गृह विभागाची काही कोऑर्डिनेशन केलेलं आहे, काही स्पेशल अलर्ट्स आहेत? नाही, कोऑर्डिनेशन आहे. अर्थातच आपले इंटेलिजन्स हे अलर्टवरती देखील आहे, आपलं पोलीस विभाग देखील अलर्टवरती आहे. परंतु असा कुठलाही धोका म्हणजे आपल्या माध्यमातून मी महाराष्ट्राला सांगू इच्छितो की आपल्या जीवाला महाराष्ट्रामध्ये सध्या कुठलाही धोका नाही. आपल्या डेली जे आपले रुटीन आहे आपण चालू ठेवा आणि कुठल्याही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नका. सर, आज जो पार्थिव शरीर है, जिस तरीके से टेररिस्ट अटैक हुआ, वो आज मुंबई आ रहे हैं, किस तरह देखेंगे आप भी जाने वाले वहाँ? लगभग 2:30 बजे के आसपास पार्थिव शरीर आ रहे हैं, उनकी फैमिलीज आ रही है. उनके लिए स्पेशल प्लेन की अरेंजमेंट भारत सरकार की तरफ से की गई थी. उनको रिसीव करने के लिए, फैमिलीज को रिसीव करने के लिए मैं, मेरे साथ में सम्माननीय श्रीकांत जी है, श्रीकांत शिंदे जी है, दादाजी भूसे है, गुलाबराव जी पाटिल साथ में आ रहे हैं और महाराष्ट्र के अन्य भी कोई मिनिस्टर्स हमारे साथ में है. और लगभग 2:30 बजे के आसपास ये फैमिलीज पार्थिव शरीर के साथ में पहुंचेगी. सर, ऐसा कहा जा रहा है कि जातियां देखकर उन्हें गोली मारी गई थी उस वक्त, किस तरीके से सर आपके पास इन्फॉर्मेशन? देखिए, धर्म पूछ के गोली मारना, धर्म पूछ के टेररिज्म बढ़ाना, मेरे ख्याल से ये नीति हमेशा पाकिस्तान की रही है. और अभी इसमें पाकिस्तान डायरेक्टली इन्वॉल्व है, इनडायरेक्टली इन्वॉल्व है, कहाँ से इनके सूत्रधार कौन थे, ये सब इंफॉर्मेशन ली जाएगी. और जब भी ऐसे हमले हुए हैं ये हमला भारत पे हुआ है. ये हमला किसी जात पे, समाज पे, किसी भी एक इंडिविजुअल पे नहीं हुआ है. ये हमला भारत पे हुआ है, तो मेरे ख्याल से भारत ही इसको करारा जवाब देगा. कहीं ना कहीं इंटेलिजेंस का फेलियर तो नहीं कहा जा सकता ये सब जितनी पूरी घटना हुई है का? देखिए, हमेशा से ही कश्मीर रीजन हमेशा से ही एक सेंसिटिव रीजन रहा है और आज ही मेरे ख्याल से कश्मीर के ही अन्य किसी भाग में अभी भी सोल्जर्स, हमारे जो जवान है वो टेररिस्ट से वहाँ पे लड़ रहे हैं. कुछ टेररिस्ट को पकड़ने की कोशिश देखिए कर रहे हैं. तो हमेशा से अलर्ट तो हम रहे, या ये कोई इंटेलिजेंस का फेलियर मैं नहीं कहूँगा. लेकिन जब भी ऐसे हल्ले होते हैं, जब भी ऐसे हमले होते हैं तो मेरे ख्याल से अलर्टनेस बहुत ज़रूरी होता है. लेकिन अभी जो है मेरे ख्याल से इस समय पे इम्पोर्टेंट जो है इसका जवाब देना, इसके सूत्रधार जो है उनको ढूंढना, और जो भी भारत में अगर ऐसे कोई और भी मूवमेंट चालू है उनको भी नजर रखना. सर, राज्य सरकारकडून काही आर्थिक मदत केली जाणार शहर है, राज्य सरकारकडून काही आर्थिक मदत? तो निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमचे दोघेही उपमुख्यमंत्री महोदय घेतील.
लवकरच त्याबाबतीत तर योग्य एक निर्णय विषय होईल. असा आहे की अन्य पर्यटक सुद्धा तिथे अडकलेले आहेत. सगळ्यांसाठी ज्या फ्लाईट आहेत त्या रद्द झालेल्या आहेत. काही लोक हॉटेलमध्ये अडकून पडलेले आहेत. तर अशा लोकांसाठी आणि पर्यटकांसाठी काय व्यवस्था केली जाणार सध्या आहे? जी माहिती आपल्याकडे आहे जवळपास 100 ते 125च्या आसपास महाराष्ट्रामध्ये नागरिक आपले तिथे आहेत. हं. हा आकडा कदाचित वाढवू शकतो हळूहळू. अजून आपण इन्फॉर्मेशन घेतोय. हां. तिथल्या आयजींशी मी थोड्याच वेळापूर्वी मी देखील स्वतः बोललेलो आहे. आपले आयजी देखील शर्माजी देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहेत. सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला हळूहळू मिळते आणि सगळ्यांना सध्या तिथे असलेले महाराष्ट्रामधला प्रत्येक नागरिक हा सुरक्षित आहे. त्यांना तिथून सुरक्षितपणे बाहेर काढण्याची जबाबदारी अर्थातच आपली आहे आणि त्यांना लवकरच तिथून बाहेर काढलं जाईल. सर सैलानी के लिए एक दिक्कत आ रही है कि प्राइवेट एयरलाइंस जो है उन्होंने ट्रिपल द रेट अमाउंट कर दिया है, 40,000 50,000, इसलिए कुछ लोग आ नहीं पा रहे, क्या उनकी कुछ सहायता नहीं, अगर 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 ऐसी बात होगी तो बिल्कुल जो भी एयरलाइंस है उनको डायरेक्शन से दिए जाएंगे और ऐसी लूट नहीं चलेगी. थैंक यू. थँक्यू सर.